नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भांडे बिंडे सगळं धुवून झालेलं आहे, काहीच नाही. अक्षरशः घरामध्ये काही बनवायला सुद्धा भांडे नाही आमच्याकडे. आज कालच्या तर उघड्यावर अक्षरशः आम्ही राजकारणात अनेकदा मोठे नेते, धनदांडगे राजकीय लोक येतात. काही घोषणा करतात, काही वचन देतात. मी करणारच असं ठाम बोलून जातात. पण त्या घोषणांचा, त्या वचनांचा निभाव किती वेळा खरा ठरतो? खरं सांगायचं तर फार थोड्या वेळा. कारण वचन देणं सोपं असतं, पण त्याला निभावणं हेच खरं नेतृत्व असतं. आणि याचं जिवंत उदाहरण संगमनेर तालुक्यामध्ये आज पाहायला मिळालंय. हो, संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेली आग अभंग कुटुंबाच्या आयुष्याचं सर्वस्व घेऊन गेली. संपूर्ण संसार उपयोगी वस्तू, घर, आठवणी, स्वप्न सगळं काही त्या आगीत जळून गेलं. उघड्यावर आलेलं कुटुंब, डोळ्यांतून ओघळणारे दुःखाचे अश्रू. होतं काय हे सगळं? कसं पेलायचं हे? असा एक अनुत्तरित प्रश्न त्यांच्या डोळ्यांतून सतत विचारला जात होता. मात्र अशा वेळी देव स्वतः येत नाही. तो एखाद्याच्या रूपात धावून येतो आणि या कुटुंबासाठी देवदूत ठरले ते म्हणजे भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले आणि उपसरपंच रणजित ढेरंगे. ते तातडीने आले, परिस्थिती समजून घेतली, सांत्वन केलं, मदत केली. पण फक्त एवढंच नव्हे, तेव्हा त्यांनी एक शब्द दिला, 2-3 महिन्यात नवीन घर बांधून देऊ. आणि आज काही महिन्यांनी त्या शब्दांचं घर उभं आहे आणि त्या वचनाची सावली उभी आहे. नवीन घराचं उद्घाटन आमदार अमोल खताळ आणि मुकुंद लहामटे यांच्या हस्ते झालं. पठार भागातून हजारो लोक या भावनिक क्षणाला साक्षीदार बनण्यासाठी आले. संपूर्ण वातावरण भारावलं, कारण आज फक्त एक घर उभं राहिलं नाही, तर विश्वासाची, माणुसकीची आणि कर्तृत्वाची भिंत उभी राहिली. अभंग कुटुंबाच्या डोळ्यांत आज अश्रू आहेत, पण ते दुःखाचे नाहीत, ते आनंदाचे अश्रू आहेत. त्या शब्दांवरच्या श्रद्धेचे अश्रू आहेत. गुलाबराजे भोसले आणि रणजित ढेरंगे यांनी दिलेला शब्द आज शब्द न राहता वचन ठरलाय आणि वचन न राहता एक मोलाचा आदर्श बनलाय. या घराच्या उंबरठ्यावरून जेव्हा अभंग कुटुंबांनी आत पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू फक्त एक गोष्ट सांगत होते, काही वचनं राजकारणासाठी नसतात, ती नात्यांसाठी दिली जातात. त्या काळोख्या दिवसात, ज्या दिवशी घर जळालं होतं, तेव्हा गुलाबराजे भोसले यांनी त्या घरातील स्त्रीकडे पाहिलं आणि एक नातं जडलं. तू आता आजपासून माझी बहीण आहे असा शब्द त्यांनी दिला आणि त्या बहिणीला दिलं वचन, मी पुन्हा तुला नव्यानं घर उभं करून देईल. आणि आज तो भावनिक शब्द त्यांनी निभावला आहे. पासून आभार. आम्हाला घर बांधून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ची परिस्थिती अशी होती की आम्ही अक्षरशः आम्हाला खायला पण नव्हतं, काही अंगावरचे कपड्यांवर होतो. दादांनी आमच्यासाठी एवढं सहकार्य केलेले की आम्ही त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. आमचं धान्य, दागिने सगळं जळून राख झालेलं होतं. दादांना कळायला आम्हाला मदतीचा हात दिल्याबद्दल दादांचे आभार. दादांचे आम्ही उपकार कधीच विसरू शकत नाही. दादांनी आम्हाला अक्षरशः आम्ही उभं राहू शकत नव्हतो, अशी परिस्थिती होती आमची वाली. मला दादांनी शून्यातून उभं केलेले, घर बांधून दिले, म्हणजे त्यांनी अक्षरशः आम्हाला राहायला, म्हणजे जगण्यासाठी नवीन उमेद दिलेली आहे. गुलाबराजे भोसले यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवलाय. त्यामुळे भाजपा तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले आणि रणजित ढेरंगे पाटील यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकोर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.